नमस्कार मंडळी. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या नेमकं सुरू काय आहे अशा चर्चा रंगतायत. आता अशा चर्चा आज होण्याचं कारण काय? तर कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी आज जाहीर झाली, म्हणजेच निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भातलं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून गेलं. हे खरं तर पत्र 29 एप्रिलला गेलेलं आहे, पण त्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महत्त्वाच्या नेत्यांची, दिग्गज नेत्यांची नावच नाही आहेत. म्हणजे काय तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील या सगळ्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नावच नाही आहेत आणि यावरून मोठा गदारोळ झाला. असं स्पष्ट होतंय की 29 एप्रिलला या नव्या कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणीची नावं निवडणूक आयोगाकडे गेलेली आहेत आणि ते पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल होण्याचं कारणच हे आहे की त्यामध्ये दिग्गज नेत्यांची नावच नाहीत. जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे, म्हणजेच काय प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, त्यांची नावं नाहीत. छगन भुजबळांचं नाव नाही, दिलीप वळसे पाटलांचं नाव नाही, हसन मुश्रीफांचं नाव नाही. मग या नव्या कार्यकारिणीमध्ये कुणाला इन्क्लूड केलं गेलेलं आहे? तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांची नावं या कार्यकारिणीमध्ये आहेत. मात्र या सगळ्या दिग्गज नेत्यांची नावं नसल्या कारणाने खूप मोठी चर्चा होते. आता जेव्हा ही चर्चा झाली, गदारोळ झाला, तेव्हा लगेचच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आणि ही लिपिकीय चूक आहे. पुन्हा एकदा या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी दुरुस्त होणार आहे आणि मग ती निवडणूक आयोगाला पाठवली जाणार आहे, असं एक्सवर पोस्ट करत स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांनी स्पष्ट केलं. आता जरी ही स्पष्टता एक्सवर सुनेत्राताईंनी स्वतः केलेली असली तरी सुद्धा हे एकदा घडलंय का? नाही. अंतर्गत कुरबुरीची जी चर्चा आहे ती याआधी सुद्धा अनेकदा झालेली आहे. जेव्हापासून उपमुख्यमंत्री पद सुनेत्राताई यांनी स्वीकारलेलं आहे तेव्हापासूनच अनेक कार्यक्रमांमध्ये सुनेत्राताई स्वतः जातात, तिथे तटकरे नसतात, तिथे कधी प्रफुल्ल पटेल नसतात. जो दिल्ली दौरा झाला तिथे सुद्धा प्रफुल्ल पटेल आणि तटकरे नव्हते. अशा वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. पण सगळ्यात मोठा चर्चेचा विषय झाला तो हा की जेव्हा कार्याध्यक्ष निवडीचा विषय आला तेव्हा काही महिन्यांपूर्वीचीच ही गोष्ट आहे की काही महिन्यांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर त्यांचं पद नसणे किंवा सुनील तटकरे यांच्या नावासमोर त्यांचं पद नसणे, पण सुनेत्राताईंच्या नावासमोर त्यांचं पद होतं. अजून एक त्यांच्याच पक्षातले नेते होते ज्यांच्या नावासमोर त्यांचं खजिनदार म्हणून पद होतं, पण कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव नव्हतं, म्हणजे पदाचं नाव नव्हतं आणि सुनील तटकरेंच्याही पदाचं नाव नव्हतं. तेव्हा पहिल्यांदा हा विषय चर्चेत आला की असं कसं काय झालं, हे जाणीवपूर्वक केलं गेलंय का? दबक्या आवाजात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात ही चर्चा आहे की अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुनेत्राताई, जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून जाणीवपूर्वक जे प्रस्थापित नेते आहेत, जाणीवपूर्वक जे वरिष्ठ नेते आहेत, त्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. अजून असं कुणीही सविस्तरपणे, अधिकृतपणे त्यांच्या पक्षातलं बोललेलं नाही. आमच्यात सगळं आलबेल आहे असंच सांगितलं जातंय प्रफुल्ल पटेलकडून, यांच्याकडून सुद्धा आणि सुनील तटकरे यांच्याकडून सुद्धा. पण त्याच्यानंतर म्हणजे काही महिन्यांपूर्वी घडलेली जी कार्याध्यक्ष पदासंदर्भातली जी घडामोड होती त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा प्रकार घडलाय. त्यावेळेला काय उत्तर आलं होतं? त्यावेळेला उत्तर आलं होतं की टायपिंग मिस्टेक आहे, चुकून पदाचा उल्लेख झालेला नाही, त्यात काहीही काळबेर असं नाहीये, कुणालाही अस्थिर करण्याचा प्रयत्न नाहीये असं स्पष्टीकरण आलेलं होतं. पण आता झालंय असं की 29 एप्रिलला राष्ट्रीय कार्यकारिणीची जी यादी आहे ती यादी निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली आणि त्या यादीमध्ये या सगळ्या वरिष्ठ नेत्यांची नावं नाही आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंचं नाव नसल्यामुळे तर अधिकच चर्चा होत आहेत. त्यामुळे या दोघांना जाणीवपूर्वक डावललं जातंय का? आणि जर डावललं जातंय तर ते कोण डावलतंय? पुन्हा एकदा सुनेत्राताई पवार, जय आणि पार्थ यांची नावं चर्चेत येत आहेत की हे तिघ जण प्रस्थापित नेत्यांना किंवा अजित पवारांच्या जे जवळचे नेते होते, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे महत्त्वाचे नेते आहेत, त्यांना थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय का? त्यांना डावलण्याचा प्रयत्न होतोय का?
अशी एक चर्चा अंतर्गत पक्षामध्ये सुरू असं कळत आहे. जरी ही चर्चा सुरू असली, अस्वस्थता असली, प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली आहे किंवा ते नाराज आहेत असं कळत आहे. असं सगळं असताना दाखवलं मात्र दुसरंच जात आहे. म्हणजे आमच्या पक्षात सगळं आलबेल आहे असंच दाखवलं जात आहे, अशाच प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. किंवा आत्ता सुद्धा आपण बघाल, जरी ही बातमी आलेली असली की प्रफुल्ल पटेल नाराज आहेत, तरी सुद्धा आसामचा जो मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आहे त्या सोहळ्याला सुनेत्राताई पवार सुद्धा गेलेले आहेत, पार्थ पवार सुद्धा गेलेले आहेत आणि त्यांच्या बरोबरीने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सुद्धा आसाममध्ये आहेत. ते सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जरी असं दाखवलं जात असलं की सगळं काही आमच्यात आलबेल आहे, आमच्या पक्षात कुठल्याही कुरबुरी नाहीत, तरी देखील मग अशा वारंवार चुका का होत आहेत? अस्थिर करण्याचा प्रयत्न नेत्यांना सुरू आहे का? आणि जर सुरू असेल तर तो कोण करताय? आज सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात जी चूक त्याच्यात दिसून आलेली आहे आणि ज्यावर गदारोळ झाला माध्यमांमध्ये, प्रश्न विचारले गेले की असं का की या महत्त्वाच्या नेत्यांचं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नाव नाही. तेव्हा मग सुनेत्राताईंना एक्सवर पोस्ट करावी लागली आणि त्यांनी असं म्हटलंय की ही लिपिकीय चूक आहे आणि ती दुरुस्त करून पुन्हा यादी पाठवली जाणार आहे निवडणूक आयोगाकडे. तर त्यामुळे हे एक्सवर पोस्ट केल्यानंतर अनेक प्रश्न सहज आणि साहजिक उपस्थित होतात की असं सगळं का घडतंय, याच्यामागे काही काळबेरा आहे का, नेत्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे का, या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? खरंच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये सगळं काही आलबेल नाहीये का? दबक्या आवाजामध्ये जी चर्चा होतीये ती खरी आहे का, की प्रस्थापित नेत्यांना, महत्त्वाचे जे नेते आहेत, जे दबाव निर्माण करू शकतात, जे पूर्ण पक्ष आपल्या ताब्यात ठेवू इच्छितात, अशा सगळ्यांना दूर लोटण्याचा, बाजूला सरण्याचा किंवा थोडंसं अंतर ठेवून काम करू देण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून, पक्ष नेत्यांच्या माध्यमातून होतोय का? काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला, शेअर करायला विसरू नका.